Ah
नाही माझा आवाज येतो का तुम्हाला बरोबर? मी बोललेलं कळतंय का? आवाज स्पष्ट येत नाही आवाज इथे येत नाही ना नीट. आवाज व्यवस्थित करा. नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून जुळविला मेळ केला किंवा केला मेळ. कीर्तन एकट्याचं नुसतं खेळे मिळी गदा रोळी आनंदे. शेवटचे चरणी बाकी ठेवले आहे. अभंगाचं चरण काढाला अभंग कळाला तर कीर्तन कळतं, नाही तर कीर्तन कळत नाही. ज्यावेळी तुम्ही स्वयंपाक करायला जाता पीठ घेता अगोदर का पाणी अगोदर घेता? पाणी अगोदर घेता पाण्याच्या अनुषंगाने पीठ टाकता असं आहे का? अगोदर पीठ घेता पिठाच्या अनुषंगाने पाणी वळता नंतर त्याचा उंडा होतो. तसंच कीर्तनाचं रे अभंग कळाला चरण कळत कीर्तन कळत. हा मग शेवटे मी पुढे म्हणतो तुम्ही पाठीमागे म्हणता का? इकडे लक्ष द्या. आता चोखा म्हणे फजित घोर माझे माझे म्हणती घर माझे माझे म्हणती घर टाकून पडती रांडा पोरे अंती होती पाठमोरे अंती होती पाठमोरी. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊलिंगा नगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. माझे रंगाचे विनंती करतो कते काळी आपण सगळे जवळी पंढरीच्या देवराया दंडवत तुझे
प्राप्त झाली तिला भंग विश्वमान्य विश्वरूप विश्वाधिकार विश्वप्रिय विश्वभूषण चिन्मय स्वरूप संत माझ्या ज्ञानोबरायाचे लाडके संत जगामध्ये तीनच जगद्गुरु झाले त्यातले महाराष्ट्रात एक नंबरचे जगद्गुरु कोंबाराय यांचा सुखोबरायाचा आहे. 4 जणांचा अभंग सेवेसाठी निवडला. आज काही निमित्त कीर्तन आहे निमित्त कीर्तन आहे काही कीर्तन नित्याचे असतात काही कीर्तन निमित्ताचे असतात. आजचे कीर्तन नित्याचं का निमित्ताचं हे कीर्तन आहे निमित्त काय आजचे कीर्तनाचं बोलत राहा. वर्षश्राद्ध ऐका वर्षश्राद्ध हे निमित्त नाही वर्षश्राद्ध हा उत्सव आहे आणि तो किती दिवसाने करतोय आपण 1 वर्षानं करतोय. निमित्त वेगळं आहे. अरे कारणाशिवाय कार्याला सुरुवात होत नाही. काहीतरी कारण लागतं नंतर कार्याला सुरुवात होते. काय कारण आहे ऐका स्वर्गीय कैलासवासी जय श्री वसंत रेटे या ताईंना जाऊन 1 वर्ष झालंय आणि त्याच्या पाश्चात हा उत्सव आहे. भारतीय संस्कृती सांगते हिंदू धर्म सांगतो हिंदू तत्व सांगतात आणि जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो शास्त्राच्या निकषाप्रमाणे जगत असतो. जो शास्त्र सोडून जगत असतो त्याला काय म्हणतात असुर म्हणतात. असुर काय असुरासारखा माणूस वागतोय हा त्याला माणसाचा थोडा आकार आहे का हा मग आम्ही हे जिवंत जगत असताना हिंदू धर्माप्रमाणे हिंदू तत्वाप्रमाणे भारतीय संस्कृतीप्रमाणे जगत असताना आमच्या ताईवर काळानं घातला. महाराज तुकोबरायाचा अभंग घेतलेला आहे मी. तुटला आयुष्याचा दोरा. महाराज दोरा तुटतो आपला पण तुटणार आहे पण आमच्या ताईचा लवकर तुटला. हो काहींचा 5 दिवसात तुटतोय काहींचा 1 दिवसात तुटतोय काहींचा जन्मताच तुटतोय. आता बोलू नका मला बोलायला लावलंय. काहींचा 70 वर्षांत तुटतो काहींचा 80 वर्षांत काहींचं शतक पूर्ण होते. महाराज त्याच्या पश्चात आज हे उत्सव आहे. प्रसंग दुःखाचा का सुखाचा आहे इकडे लक्ष द्या. प्रसंग सुखाचा का दुःखाचा आहे प्रसंग दुःखाचा आहे. आपण त्यात काय पाहतोय सुख पाहतोय. का बरं आमचा साधू संतांवर विश्वास आहे पुराणावर विश्वास आहे. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी विचारोनी. अरे आमचं पुराण सांगतं साधू संत सांगतात आपुला तू एक देव करून घ्यावा ते निघला जीव सुकून हे. हा महाराज माझ्या साधू संतांनी नराचा नारायण करून घेतलाय. एक संत आणि एक माई हे दोघच जण फक्त आपल्या हिताचे आता सगळे स्वार्थी आहेत. महाराज मग आमच्या संतावर आम्ही विश्वास ठेवलाय. जोपर्यंत ताई होत्या तोपर्यंत आम्ही त्यांच्यासाठी अट्टास केला पण आमच्या हाताला यश लागलं नाही. यश लागलं नाही. यश तर लागलं यश आपल्याला दोर सुटला. महाराज आम्ही आहेपर्यंत सेवा केली. आम्ही आज विचार करण्यासाठी गोष्टी मला ते पुढे बोलायचंय. मग तो दोर सुटल्यानंतर आयात असताना आपण सेवा करतोच केलीच पण आता ते जाऊन 1 वर्ष झाले. मग हा कार्यक्रम करायची काय गरज आहे का. आमचा पुराणा विश्वास आहे साधू संता विश्वास आहे. काय साधू संत सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेच विष्णूचे महापूजा अनुभव नाही तुझा. अरे तुम्ही तर त्या पितरांची सेवा केली तर विष्णूची सेवा केली. मग ठीक आहे महाराज माय बाप केवळ काशी
तेने न जावे तीर्थाशी. चालतं बोलतं दैवत घरात आहे आपल्या. आमचे नामदेव राय तर प्रत्यक्ष पुरावा देतात. नामदेवराय सांगतात, नामा म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिते सर्व काळ, पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज. धन्य भक्तराज हो कोणी, धन्य भक्तराज जन्मला त्या वंशी आणि सखल कुळाची तारी. महाराज असा जर एखादा विवेक पुरुष जन्माला आला घरामध्ये तर त्या कुळाला तारू शकतो. पण सांगण्यात असा प्रश्न आहे महाराज, आज जर कुळच पाहिलं, आज जर कुळच पाहिलं तर त्याचं मुळच राहिलं नाही हो. असं कसं म्हणतं महाराज? नाही ना महाराज. आज स्वर्गीय कैलासवासी जय श्री वसंत रेटे यांना जाऊन 1 वर्ष झाले. त्यांचे पतिदेव पण गेलेत वसंत मारुत रेटे. त्यांना 2 बाले. मूळ राहिले का महाराज? नाही राहिले. आमच्या कुळाचा नाही नाक, पण 2 पाश्चात्यांच्या मुले. तुम्ही सांगताय महाराज स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा आणि सेवा करायची कुणी? आमच्या घरात माणसं राहिले ती 2 बाळ आहेत. पण ऐका, पाठीशी खंबीरपणे राहणारा बाप आहे, पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा भाव आहे. अरे आपल्या बहिणीला अधोगतीतून हो प्राप्त करून देण्यासाठी अट्टास आहे. याचसाठी केला होता अट्टास, शेवटचा दिस गोडवा. माझ्या बहिणीसाठी मी तिला अधोगतीतून ऊर्ध्वगती प्राप्त करून देणार. शेवट तो भला माझा बहुगोड असा भाऊ पाहिजे महाराज. माझे भाऊ आहेत भाऊ जगामध्ये. पण खरोखर हे मित्रत्वाचं जे आपण एका आईच्या उदरातून आलोय आणि आपल्या बहिणीला अधोगतीने ऊर्ध्वगती प्राप्त करून देण्यासाठी अट्टास, हा पहिलाच भाऊ आहे. पहिलाच भाऊ आहे. तर म्हणजे आम्ही रोज श्राद्धाचे कार्यक्रम करतोय नाही आहेत ना दोन हो, पण पहिलेच भाऊ असे पाहतोय. अरे भाऊ एकदा अक्षिता टाकला तर परत ती मेली का जगली बघायला भाऊ येत नाही. तिथे लेकराची काही दाई नाही, लक्ष देत नाही. पण आज याच गावचं ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच जयश्रीताईचे भाऊ तरुणच आहेत ना, काही माजी सरपंच आहेत ते. दादा महादेव रणदिवे आणि त्यांचा दुसरा भाऊ रामदास महादेव रणदिवे आपल्या बहिणीला अधोगती प्राप्त करून देण्यासाठी अट्टास आहे. त्यांचे वडील पण आहे महादेव अण्णा रणदिवे. ताईंची कुस पवित्र आहे, तिला 2 मुले सुमितराज वसंत रेटे आणि विठ्ठल वसंत रेटे. या दोन्ही लेकरांवरती भाच्यांवरती यांचं छत्र आहे महाराज. हो, जाते दिवस निघून येतात दिवस, पण दिवस निघूनही जातात. म्हणून या रेटे परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच. मग
आज आपल्या बहिणीच्या सुखादुःखामध्ये होऊन तिचा शेवट अतिशय गोड होत आहे. म्हणून आज त्या ठिकाणी मृदंग वादक आहेत, टाळकरी आहेत, माळकरी, विनेकरी आहेत, सर्व बसलेली फणसर गावात ग्रामस्थ आहेत, ज्यांचं राजासारखं म्हणून मनासारखाच राजा आहे महाराज मृदंग वादक. हो, मनासारखा राजा, नाव बी राजाचं. अतिशय गोड हात आहे महाराज. हरिभक्त परायण पेटी मास्तर येच गावचे आहेत का? गोड आहेत महाराज. त्यांनाही धन्यवाद देतो. ज्यांचा कोणी हात धरू शकत नाही ते पवार, पण पवार महाराजच हे. त्यांच्याही चरणात नतमस्तक होतो. आमच्या झुकाका व्याडेला आले, त्यांच्याही चरणात नतमस्तक होतो. माऊली ते माऊलीच आहेत महाराज. हा, किती प्रमाणात द्यायची, कसा गोडवा आणायचा फक्त माऊलीलाच माहिती. आज रसाळवाणी केली आमच्या महाराष्ट्रामध्ये माऊलीनं. तर समाज कीर्तन रसाळवाणीतून अतिशय गोड गायन माऊली महाराज कांबळे, त्यांच्याही चरणात नतमस्तक होतो. त्यांचे चिरंजीव हरिभक्त पारायण किरण महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होतो. खरोखर आपल्या तुकाराम महाराज, वैराग्य मूर्ती तुकाराम महाराजच आज भाऊभावासारखे पुतणे घेऊन सांभाळ करून आज कार्यक्रमाला अतिशय मनापासून शोभा वाढवतात. ते आमचे हरिभक्त पारायण तुकाराम महाराज कांबळे यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि सर्व फोनसेल गावचे भजनी मंडळ, आमचे परिटवाडीचे दळवी महाराज, आता सावंतवाडी महाराज आलेत. हा, त्यांचा आमचा परिचय म्हणजे हे कुटुंबातली माणसे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात होतो. विठाला विठाला आणि विशेषतः आज भक्ती योग चॅनल नवनाथ महाराज कुदळे, इंदापूर, निमगाव खेडकी त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. का ते अठ्ठास करतात सर्वांचा आपलं जे काम आहे ते महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पुरवायचं ते करतात महाराज. त्यांच्याही चरणावर नतमस्तक होतो. सेवेसाठी अभंग घेतलेला आहे. तुझला आयुष्याचा दोरा हे वावो घापसा. पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. प्रत्येकाचा धागा त्याच्या हातातही पाहिजे. आपण जन्माला आल्यानंतर आपण 16 संस्कार होणे फार गरजेचं असतं. 16 संस्कार महाराज होत नाही, पण त्यातले 3 ऑटोमॅटिक होत असतात. काय होतात असतील? जे बाळ जन्माला येतं आईच्या पोटातून, जे आईच्या पोटात बाळाला शिकवलं जातं, ती जगात अशी कुठं शाळा नाही ते शिकवलं जातं. त्याला गर्भधान संस्कार म्हणतात. म्हणजे गर्भधान संस्कार कुणाला लाभले हो? भक्त प्रल्हादावर लाभले. सत्वर उच्चार प्रल्हादी दिलेला उद्धवा आदरा कृष्ण दाता. त्या भक्त प्रल्हादाला कयादूने नारायण नामाचे धडे गर्भात दिले आणि 5व्या तत्वाचा स्पर्श होता, म्हणजे पृथ्वीत्वाचा तत्वाचा स्पर्श होता तो नारायण नाम म्हणायला लागला. का? तर हे गर्भधान संस्कार आहे. ते बाळ जन्माला आलं, उपजल्या बालकाशी नाम नाही तयाशी. हा, त्याला नाव आहे का जन्मतच आल्यानंतर? मग तुम्ही त्याला नाव ठेवता का? त्याला नाव अगोदरच असतं. मग त्याचं नाव ठेवण्याचा सोहळा हा बारस म्हणजे नामकरण विधी आहे. मग तुम्ही जीवाला नाव ठेवता का देहाला नाव ठेवता? देहाला. वा, गोड. देहाला नाव आहे, जीवाला नाव नाही. मग देह मरतो का जीव मरतो? देह मरतो. वा, जीव मरत नाही. दुसरा सोहळा होतो तो लग्न सोहळा आहे. तिसरा सोहळा हा मूर्तीचा सोहळा आहे. पण लग्न सोहळा त्याच्या प्रमाण राहिला नाही. मग तिसरा सोहळा हा मूर्तीचा सोहळा आहे. मग 16तून 3 गेले, खाली 9 राहिले. खाली
मग कीर्तन ऐकता का तुम्ही? 16 3 गेल्यावर राहतात होई. कीर्तनात राहा का म्हणे चित्त करारे निर्मळ देवोनी गोपाळ. हा कीर्तनातून कुठं जाऊ नका. ध्यानी कीर्तनात मनाने बाहेर असे आप रोज 10,000 कार्यक्रम महाराष्ट्रात चालतात. सांगणारे कमी नाहीत, ऐकणारे कमी नाहीत, पण प्रगती कुठे? प्रगतीच नाही. मग चित्त कीर्तनात पाहिजे. मनाने कीर्तन ऐकायचं नाही, डोक्याने ते नाहीच नाही, कानाने नाही ऐकायचं. हे बाबा होय अंग आहे. आपण कीर्तनात थांबलं पाहिजे, कीर्तन हृदयामध्ये घातलं पाहिजे, मन निग्रह केलं पाहिजे आणि कीर्तन आत घातलं. आता भोजन केलंय आमच्या सरपंच साहेबांनी. ते भोजन काय करायचंय? भूक कशाला लागते? भूक पोटाला लागते ना. त्याचं वर रगडल्या जमून का? भाजीच्या भाजी वाट्या अशी पोटाला रगडल्या, ते बुंदी ते भात, मग काय करावं लागेल? ते खावं लागेल आणि आत घालावं लागेल, तेव्हा पोट भरेल. तसंच कीर्तनाचं कीर्तन आत गेलं पाहिजे, त्यावेळेस पोट भरेल. विठाला विठाला ठीक आहे ते म्हणताय. म्हणून आज त्यांच्या पाचशा सेवेसाठी घेतलेला अभंग कुठलाही क्षेत्रात उपजल्या बालकाशी नाम नाही त्याशी, त्याला नाव नाही, देहाला नाव आहे. जीव मरत का? देह मरतो, देह मरतो. ठीक आहे महाराज, जन्माला यावंच लागतं, मरावंच लागतं. मराय सगळेच आले, तो कोणी राहणार नाही. पण आजचं मरण येऊ नये. आज सगळं मिळालं त्या लेकरांना, पण आई आणि वडील मिळू शकत नाही. मातेची या चित्ती अवघी बालकाची देह विसरी आणि जवळ घेता. आता महाराज हे लेकरांकडे जर पाहिलं तर कसा सीन हलका होणार आहे.
सोडून गेली आम्हाले करला सोडून गेली आम्हाले करला आई 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 आता म्हणावे कोणाला आई 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 आता म्हणावे कोणाला आई 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 आता म्हणावे आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले काय आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले काय आई तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले काय सोडून गेला तुम्ही सारा परिवार सोडून गेला तुम्ही सारा परिवार सोडून गेली आई आम्हाले घराला सोडून गेली आई आम्हाले घराला आई 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 आता म्हणावे कुणाला आई 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 म्हणावे कुणाला काना कोपऱ्यात मामा मामी आम्ही रडत बसतो काना कोपऱ्यात आई तुझी आठवण येते आई तुझी आठवण येते गेली आई आम्हाले गेली आई आम्हाले आई 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 आता म्हणावे स्वामी तुम्ही जगाचा पण आई विना भिकारी पण हे छत्र खरोखरच त्या मामा मामीने लेकरून धरलेले ते कधीच आईची उणी पडून देणार नाहीत हे मी या कीर्तनात खात्री देऊ शकतो एवढं कोणी करू शकत नाही फक्त हे रोटे परिवार करू शकतात विठाला 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 अरे तो प्रत्येक जण आलाय त्याला जायचंय तर जाण्याची वेळ राजा रंग अरे रंग जाणार आहे राजा जाणार आहे Thank you.
पामर विनंती महाराज, पण कुणाचा तरी आधार मिळतो. अरे माझ्या ज्ञानेश्वर माऊली असेल, सोपान काका असेल, माऊली निवृत्तीनाथ असतील, माझी 5 वर्षी छोटी मुक्ताई असेल. महाराज जसा या बाळामध्ये प्रसंग आला तसाच त्या माझ्या लेकरावर प्रसंग आला होता. पण कोणीतरी पाठीराखा असतो. जसे या लेकरांच्या पाठीराखा त्यांचे 2 मामे, 2 मामे आणि 2 मामय, ठीक आहे, दिवस निघून जातात. त्या काळात अरे पंचाल समाजाचा कोंडूराम काका, आले फट्याचा, पंचाळेश्वरचा, लेकराला सुख लाभावं, लेकर सुखी व्हावे म्हणून स्वतः इंद्रायणीच्या डोहामध्ये देहांत प्रायश्चित्त. लेकर उघड्या पडले महाराज. पण लेकर जरी उघड्या पडले असले पण करता करीता तोय. महाराजांनी आताच प्रमाण दिलं, येथे उरो नाही आणि अवतार ते पामर जीव किती, त्या जीवाला कुणाचा नाही कुणाचा आधार मिळत असतो. मिळाला त्या कोंडीराम काकानं पंचाळेश्वरच्या माझ्या 4 भावंडाचा सांभाळ केला. तो भीत नव्हता कुणाला. सुतार समाजाच्या जन्माला आलता, दानपट्टा फिरवायचा. अरे ते आनंदित ते मरकट, ते ब्राह्मण जे टराटरा घ्यायचे त्याला, कुणाला, काकाला. इतका धाडसी काका म्हणून आज त्यांच्या समाधी शेजारी, समाधी कोणाची, काकाची समाधी आहे माऊलीच्या शेजारी, मिळतो आधार. तसंच या लेकरांना उघडं समजायचं नाही का, असा मामा होणे नाही, असा भाऊही होणे नाही. मग ज्या वेळेस माणूस थोडा वीक होतो, त्याची दोरी ढिली होते, त्याची दोरी ढिली होते आणि थोडीशी दोरी ढिली झाली की त्याला दवाखान्यात नेतात. दवाखान्यात नेल्यानंतर अजून थोडी दोरी ढिली झाली की ऑक्सिजन लावतात आणि अजून थोडी ढिली झाली की दोरी कट होते. तेव्हा डॉक्टर मध्ये घरी न्या, अभंगाचं पहिलं चरण. आयुष्याचा दोरा, एकदा दोरा तुटला रे तुटला. मनुष्य जन्म 3 ते 3.5 तासात त्याची विल्हेवाट लावावी लागते. किती तासात?
3 ते 3.5 तासात त्याची विल्हेवाट लावावी लागते. ढोर जर त्याचा दोरा तुटला ढोराचा तर 10 ते 12 तासात त्याची विल्हेवाट लावते. का तर ढोर लवकर सडत नाही. पण मानव 3 ते 3.5 तासामध्ये मानवाची विल्हेवाट लावावी लागते. का बरं? तर 3 ते 3.5 तासाच्या पुढं त्याला ठेवून चालत नाही. का तर त्याची दुर्गंधी सुटते. ढोराची 12 तासांनी सुटते. महाराज ढोर लवकर सडत नाही. मनुष्य जन्म इतका नासकाय सडकाय. नाशिवंत मलमूत्राचा बांधाय. ध्येय नासकाय सडकाय कुचकामाचा आहे. मग त्याची दुर्गंधी सुटते. मानवाला 3 ते 3.5 तासात त्याची विल्हेवाट लावावी लागते. का बरं? याचं एकच कारण आहे. मानवासारखा नासका देह कोणाचाच नाही. मानवासारखा हे महाराजा असं काय बोलतोय? नासका देह नाही. का बरं? अरे खाली 4 आहे. जार झांड स्वदेश आणि उद्भे. या 4 खाणीतला जन्माला आल्यावर कुणाला सुद्धा आंघोळ नाही. फक्त मानवालाच आंघोळ. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत 2 तास हातपाय धुवू नका. माई जवळ बसवतं काय? 2 तास हातपाय नाही धुलं तर मानवाच्या जवळ बसवतं काय? ढोराला आंघोळ आहे का? बाकीच्या प्राण्याला आंघोळ आहे का? आणि त्यांच्या डोळ्यातून घाण नाही, नाकातून घाण नाही, तोंडातून घाण नाही, कुठूनच घाण नाही. पण मानवाला 10 छिद्रे. किती छिद्रे? पहा आपल्या शरीरी 10वे द्वार ही पंढरी. मानवाला 10 छिद्रे. 10वी छिद्रातनं घाण येते महाराज मानवाच्या. आणि त्याला 2 मेंदू दिले देवानं ओळख करून देण्यासाठी. पण ते वापर मी सतत मुळीच करत नाही. एकच मेंदू दिला बाकीच्या खाणीतल्या प्राण्यांना. पण त्यांनी त्यांची चाकोरी सोडली नाही. पण मानवाने चाकोरी सोडली. चाकोरी सोडली. मग दोर तुटला रे तुटला. मग काय होत? लक्ष्मी राधाव मशाने झाला प्रेत रूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणते हाय हाय यम धरे. अरे तुझी सत्ता खरी आहे का खोटी आहे? माझी सत्ता खरी आहे. सत्ता बघा, जन्म मृत्यू आपल्या हातात नाही. मग काय होतं? लक्ष ठेवा मशानीचं. ते प्रेत घराच्या बाहेर आपण काढतो. त्याची विल्हेवाट लावायची.
विलेट कशी लावायची महाराज? जुनी माणसं व्याधीनं मरत होती, जुनी माणसं वय होऊन मरायची. आताची गॅरंटी नाही. पोहे महाराज कीर्तनात मरायचा नाही, पण कीर्तन झाल्यावर घरी जाईल का म्हणून गॅरंटी नाही. इतकं बेभरवशी जीवन झाले मानवाचं आता. पहिलं भरवशाचं जीवन होतं. माई सांगायची दादा सावकाश जा सावकाशी, पण आता सावकाश बी जा आणि सावकाशी तर गॅरंटी काय माणसाची हाय काय? आता गॅरंटी राहील नाही माणसं. मग व्याधीनं माणसं मरत होती जुनी. व्याधीनं म्हणजे वय होऊन मरायची, वय होऊन मरायची. ज्या वेळेस ते प्रेत बाहेर काढायचं तर यांचा गल्पाला काय होता ग माई? अय माई, ते लगेच ते प्रेत बाहेर काढले की तिथं तुम्ही काय करायचं? ते रांगोळ काढायचं का नाही? हा, ते का रांगोळ काढत होता? ते कुठल्या जन्माला गेले? बरोबर आहे, खरं आहे. माझ्या माईची आस्था आहे, आदर आहे, विवेक आहे, सत्य आहे, तिला ममत्व आहे, खरं आहे तिचं. पण तिला खरं माहिती नाही कुठल्या जन्माला गेलं हे त्याच्यावर कळत नव्हतं. पण कुठल्या खाणीत गेलंय हे त्यात कळत होतं. खाणी किती आहे? 4. जारस, अंडण, स्वते आणि उद्वेज. 4 खाणी आहेत. जारस खान, जेवढे यवनीवाटे जन्मतात त्याला जारस खान म्हणतात. जेवढे यवनीवाटे जन्मतात त्याला जारस खान म्हणतात. अंडण, अंड्यातून जन्मणार. उद्वेज हे बी आहे ना पृथ्वी तलावर. स्वदेश यवनीच नाही, स्वदेशला यवनी नाही. वा, लिका, पिसा, गुचिड, इचू कुठे यवनी आहे? ही उकाड्यापासून जन्मतात. हे उकाड्यापासून जन्मतात. मग कुठल्या खाण्यात गेलंय हे त्याच्यावर कळत होतं. जुनं ते सोनं आहे. जारस मध्ये गेलं, अंडज मध्ये गेलं, स्वदेश मध्ये गेलं का उद्वेज मध्ये गेलं हे त्याच्यावर कळत होतं. म्हणून ते रांगोळ घालायच्या. मग तिथं काय असायचं? झाड तरी आहे, पाय तरी उमटल्या, फरकण तरी आहे, पक्षाचं पावन तरी आहे. किंवा मग असं ते तर ते रोवा लिका पिसा गुचिड तर तसं तरी आहे. नेमकं समजावं. विठाला 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 विठाला. महाराज मग त्याच्यावर कळायचं ते प्रेत मशानाच्या दिशेने जायचं. ते प्रेत मशानाच्या दिशेने जायचं. मशानाच्या दिशेने तुम्ही गेला तर टप्पे आहेत का नाही? टप्प नाही, टप्पे टप्पे कळतात का? टप्प मशानाच्या दिशेने गेला. पहिला टप्पा काय? इसावा. वा, बरोबर आहे, पहिला टप्पा इसावा. मग ते घरातलं माणूस ते मडकं हातात ते पुढं चाललेलं असतं. हा, पाठीमागं चौघाच्या खांद्यावर असतं ते, पाठीमागं दुसरे असतात. मग ते इसावा आहे का? तुमचं मत काय? ते इसावा आहे का? ते इसावाच का? कीर्तन आजच आहे का तुम्ही पुस्तकाचं? इथून माग आहे नाही का? पहिलंच आहे का हे? ऐका, इकडे लक्ष द्या. अहो तो म्हणतो इसावा, पण हाका मारे ज्याचे नाव आहे त्याचे नावच नाही ठावे. ज्याला हाक मारायची त्याचं नाव माहिती पाहिजे का नाही? ज्याला हाक मारायची त्याचं नाव. आणि मी जर म्हणलं मला तसंच बोंब की आम्हाला काय करायचं? मी जर म्हणलं सरपंच साहेब तर कधी माझ्याकडे बघतो का बरं? ते त्यांना कळालं हे मला हाक मारतो. पण जे कार्यक्रम करा ते माहिती पाहिजे का नाही? हा, मग ते ठेवलं, पण का ठेवलं? मागून आलंय पुढं असंच आहे ना. मागून आलं पुढं चाललंय. म्हणजे किती वेळ चालायचं? पण ह्याला मान्यता आपण नाही देऊ. मागून आलं पुढे चाललंय. आई इकडे लक्ष द्या. आता तुझ्या राज्यात तू सुनच ऐकत होती का सासूच ऐकत होती? सासूच. आणि आताच्या राज्यात हातात जोर बाबा नाही काढलेलं बरं रे बाबा, मला घरी जायचंय. मग हे कसं काय मागून आणि पुढे चालणार? अरे पहिल्या राज्यामध्ये सुना सासाचा ऐकायच्या, आदर्श घ्यायच्या. मग आज काय रोग आला का त्यांना ऐकायला? का वेगळं माझी माहिती शिकवते, हिताच शिकवते ना, पण तरी ह्याला ऐकू वाटत नाही. मग हे मागून आलंय हे चालतंय पुढं, हे का चाला ना? काय का? तर विसावा नाही. देह काळाचे
धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे देता देविता नेता नेविता येथे याची सत्ता काय आहे काय आपली सत्ता आहे पुरावा पाहिजे प्रमाण पाहिजे आणि जो प्रमाण पुरावा देत नाही त्याला आधी पुरा काय पुरावा देह काळाचा आणि धन कुबेराचे वाण्यानं मुठभर धान्य आणि 100 रुपया पांढऱ्या फडक्यात बांधून दिलाय का नाही मग ती सोडायचा आणि खाली टाकायचा देह काळाचे धन कुबेराचे तिथं कुबेर बसलाय ही सभा नाही तो ठेव खाली सोड ज्यावेळी ते सोडायचं मग उचलाय परवानगी तो मागणं कोणी 5-5 दगड घेऊन जाऊ त्यात लगेच किती दगड 5-5 दगड का बंद होता बरं ऐका लक्ष द्या ते कुणाला खाली ठेवायला लावलंय तिथं मग गडी मागणं दगड घेऊन जाऊ त्या कुणा त्या कुबेराव हाका मारे ज्याचे नाही त्याचे नावच नाही ठावे तिथं कुबेर बसा कुबेर ठेव खाली पुढची भेटेल मागाय मागची पुढे गेली मग उचलाय परवानगी नंतर उचललं मशानात नेलं मग मशानात नेल्यावर आपल्या अंगावर होम विधी होतो काय होत असतो होम विधी होत असतो चंदन कापूर खोबरं तूप सुवर्णदान सोनं किती जागा ठेवतं माहिती नाही सुवर्णदान किती जागा ठेवतं सोनं डोळ्यात तरी तोंडात तरी एकाच जागेवर पण आपलं शास्त्र सांगतं आपल्या 10 छिद्रे शरीराला किती छिद्रे 10 त्या ठिकाणी तूप लावायचे तूप आणि ते तूप लावून तिथे सुवर्णदान ठेवायचं पण आपण एकाच जागेवर ठेवत असतो आणि मग त्याला आग्नी द्यायचं आहे मग आग्नी दिला ना दिला फिरे बिना भेटे होळीला चरणी महावाक्य ध्वनी गट कशाचा आहे तो गट कशाचा आहे तो गाडग कशाचं आहे सर आपल्याला तरी मातीचं आणि वाटाचा वाट सर मेला तरी का बरं मातीचं किती घोटाळा आहे बरं का रडवायचं हसवायचं सांगू चॅनल बदलू का चॅनल आज ऊत आला ऊत लय रडावलं आणि लयच हसावलं असा एखादा तरी अभंग आहे का तुको भरायचा गात्यात लय रडावलं हाय काय आणि लयच हसावलं हाय काय महाराज एखादा अभंग ह्याने कुठं आणल्या पदव्या कीर्तन केसरी कीर्तन सम्राट विनोदाचार्य सगळ्या पदव्याच ह्यांच्या आमच्या तुकोबाराला कुठली पदवी होती एकच पदवी होती महाराज जगद्गुरु तुकाराम अवतार नामयात हा एकच पदवी महाराज आणि कुठं आणल्या पदव्या
व्यवहारात इकडे लक्ष द्या. कीर्तनात थांबा. व्यवहारात फाटकी नोट चालेल का नाही? फाटकी नोट ऐका, फाटकी नोट चालती व्यवहारात, पण खोटी नोट चालेल काय? फाटकी चालेल पण खोटी चालणार नाही. परमात्मा भोळी भक्ती चालेल. काय चालेल? भोळी भक्ती चालेल पण खोटी भक्ती चालणार नाही. घ्यावी माझी सेवा भावदूत. तुका म्हणे देवा, म्हणे नको. आता वाटतं संपूच नाही. महाराज कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा? याने तर घोटाळा करायचा सगळा. कीर्तनकार सिद्ध असावा का प्रसिद्ध असावा? भूत कशाला आला? मग जाईल का मोक्षाला? आपण रोज 10,000 कार्यक्रम महाराष्ट्रात चालते. किती? 10,000. ऐकणारे कमी नाहीत, सांगणारे कमी नाहीत. प्रगती का होईना? मी आता सांगितलं होतं, व्यवहारात फाटकी नोट चालेल पण खोटी नोट चालणार नाही. सारं खोटच चाललंय. लय रडावलं, लय हसावलं. आणि कितीच कीर्तन करा ना, 60,000 घेतली तीच तुला खाड्यात घालायला. काय चाललोय आपण? कुठं चाललोय? अरे खऱ्याला किंमत राहील नाही. सावध आहे का तुम्ही? खऱ्याला किंमत राहिली नाही. ऐका, सगळे शेतकरी तुम्ही, सगळे शेतकरी ना. मी बी फाट्या शेतकरीच आहे. 3 वर्ष दारी झाली ती रात्री. 5ला लाईट जायची होती, 9ला आली. 3 वर्ष दारी झाली गावाची आणि 9ला ते उभा राहिली. ऐका, नांगराला पुढची बैल नाही काम करत का? मागची. वा, हा नाही गाव तरी वा. ती फटा पडून देत नाही ती. हा, आणि खया कोणत्या बैलाला जास्त? असंच चाललंय बघा. हे असंच चाललंय. हा, त्याला आणा, त्याला 50,000 पाहिजे. आणि जी बीबीच्या डेटा मला सांगते लगा 2,000 तुला लई झालं की बास केला. खोटही खरंय महाराज. खऱ्याला किंमत राहील नाही. तुम्ही सगळी शेतकरी माणसं आहे. गहू, ज्वारी, हरभरा, मका, बाजरी स्वस्त आहे का महाग आहे? हा, महाग आहे. ठीक आहे, चला. सफरचंद, चक्कू, केळी, बटाटो महाग आहे का स्वस्त आहे? महागच आहे. आता लॉक करा. आता बदलायच नाही. आता बदलायच नाही. हा, आता पाकिट वाढलं. आता बदलायचं नाही. तुम्ही काय म्हणता? ज्वारी, गहू, बाजरी, मका स्वस्त आहे, ती महाग आहे तुम्ही म्हणता. ठीक आहे. अरे बटाट, सफरचंद, केळी तुम्ही म्हणता हे महाग आहे. ठीक आहे, महाग तर महाग आहे. हा, आता ऐका. ज्वारी, गहू, बाजरी, मका. गव्हापासून बटर, खऱ्या, टोस्ट. गहू कसा किलो? 40 रुपये. वा, टोस्ट, बटर आणि खऱ्या 40 रुपये पावशेर. अरे 200 रुपये किलो झालं.
खऱ्याला किंमत आहे का? ह्यांच्या बापाला तर माहिती का पिकवायचं कसं ते? त्याचा दर आपल्याचा दर ते ठरवतात, आपल्याचा दर ते ठरवतात आणि त्यांचा दर ते ठरवतात. दिवसाचं पीक टाकायचं काम चालू झालं डोळे. सावध व्हा. कीर्तन काय असतात? कथा कीर्तन म्हणजे रडावून हसव नाही काय? आणि लई मोठं पाकिट दिलं म्हणजे अरे सावध व्हायचंय आपण. अय केळी, बटाट, केळीचं वेपर्स कसं पावशेर आहे? 70 रुपये पावशेर आहे. 728 280 रुपये किलो आहे वेपर्स केळीचं. आणि केळी जाती 30 रुपये किलो. तुम्ही म्हणता लई महाग या हायवे महाग केली. अरे प्रक्रिया केली 270 रुपये 80 रुपये किलो आहे वेफर्स. बटाट 30 रुपये किलो झालं काय आणि 40 रुपये किलो झालं काय? वेफर्स कमी होत नाही. वेफर्स कसं आहे? ती 280 रुपये किलो आहे आणि बटाटा 30 रुपये किलो आहे. आणि तुम्ही म्हणता लई महाग. तुम्हाला 30च बोलावलंय. कथा कीर्तन काय? अरे खऱ्याला किंमत राहिली नाही. अजून सांगतो ना पारमार्थातलं. गाथा ज्ञानेश्वरी 450-400 रुपयाला वर गेली नाही अजून. गाथा म्हणतो 450-500च्या आत 4092 भंगाचा गाथा आहे. ज्ञानेश्वरी मिळते 700 श्लोकाची 400, 450, 500 रुपये 700 श्लोकाची. आणि एक अभंग सोडाय 40,000 आहे. कळतंय का मी बोललेलो? सावध होणार का झोपणार अजून? एक अभंग सोडाय 40,000 गाठा मिळतो 400 ते 450. कुठं चाललोय आपण? अरे सावध व्हा. तुकाराम महाराजांनी अभंग दिला. ऐसे कैसे झाले भंग, ऐसे कैसे झाले भंग, ऐसे कैसे झाले भंग, ऐसे कैसे झाले भंग. शेतकरी फकड्या रोखच बोलणार. ऐसे कैसे झाले भोंदो, कर्म करुणी म्हणती साधो, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. डोळे झाकूनच करतात ना. हा कीर्तनाला पैसे लागत नाहीत. हृदयात करून फाक्षरी कीर्तनाला पैसे लागत नाहीत, पण कारला पैसे लागतात. कीर्तन कार म्हणजे मोटर गाडी. अरे घेतीला का आपण किती? भाजीमध्ये मीठ किती लागतं? चवीपुरतं. बस कमी माई 4 लिटर भाजी करायला 4 किलो मीठ टाकते का नाही? तो नाही मग किती? चवीपुरतं. वा अरे घ्या रे, पण चवीपुरतं घ्या. विठाला विठ्ठल. अरे परमार्थ कळला पाहिजे. कशाचं आहे? मातीचं आहे ना? घर मातीचं आहे. मातीचा का? या भारत देशामध्ये 3 प्रकारच्या माती होतात. किती प्रकारच्या? 3 प्रकारच्या. एक दफन विधी पुरायचं, दहन विधी जाळायचं, जलविधी पाण्यात सोडून द्यायचं. इथं 2च विधी चालतात महाराष्ट्रामध्ये, दफन आणि दहन. दफन म्हणजे पुरायचं, दहन म्हणजे जाळायचं.
जर मी कुठं चालतो उत्तर भारतात चालतो ते मड्याला शृंगार करायचा ब्युटी पार्लर मध्ये करतो तसा आणि ते नावेत बसवायचं आणि जलात सोडून द्यायचं अरे जलात सोडलं तरी मातीत होते दफन केलं तरी मातीत होते दफन केलं तरी पूर्ण तरी मातीत होते शरीराची होय माती कोणी नये ती सांगत प्रत्येकाच्या शरीराची मातीच होणार आहे मातीच होणार आहे म्हणून तुटला आयुष्याचा दोरा येर वावू घा पसारा दोरा तुटल्यानंतर त्याची मातीच होते विठोबा रखुमाई शरीराची होय माती शेवटी मातीच होणार आहे माझ्या काय होणार आहे माती हा ज्या वेळेस ते फडकं होतं का नाही 100 रुपया मूठभर धान्य ऐका ते किती मीटर असतं ते 3.5 मीटर मड 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 झाकायला आणलेलं फडकं 3.5 मीटर वा हा आणि ज्या ते बाळ जन्माला आलं त्यावेळेस पहिलं कापड कंच पहिलं कापड बाबा सुट माय पहिलं कापड बाळूत वा गोराई बाळूत त्या बाळूत्याला खिसाय का बाळूत्याला खिसाय का जाताना 3-3.5 मीटर आहे त्याला खिसाय का अरे येताना खिसा आहे जाताना खिसा नाही मध्ये खिस भराय का उतार आला एवढा पण कसं हे प्रमाण क्षेत्र जरी असलं तर लागू आहे जोडून या घर उत्तम व्यवहारे हे कोणी करतात माझा उदास विचारे हेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणे मग खाणे किती 4 उत्तम प्रकारे लक्षपूर्वक काय असतंय ना खाली 4 उत्तम प्रकारे कर्म केलं जाड जांड सगळे जाणी उद्गे
जारजमध्ये जन्म मिळणार, उत्तम प्रकारे खर्च करायचा आहे सरपंच साहेबासारखं. अरे घामाचं पैसं, निळाचं पैसं उत्तम प्रकारे धन मिळवायचंय आणि स्वतःच्या बहिणीच्या वर्षासाठी उदास विचाराने खर्च करायचा आहे. याला भाऊ म्हणतात. हा त्याला स्वार्थी सगळे. बिगर स्वार्थी कोण आहे? अरे जाताना नंगा येताना नंगा आहे. तुक म्हणे मला देती सरे, तुक म्हणे मला देती सरे. मरण्याची सरे उत्तमाची वरे कीर्ती मागे. महाराज खरं या सरपंच साहेबाची हयात कीर्ती असा भाव होणे नाही. स्वतःच्या बहिणीच्या अधोगतीतून गुरुगती प्राप्त करून देण्याचे अठ्ठास केलाय. ते लेकरं उघडले, त्यांच्यावर आधार दिलाय, छत धरलंय. महाराज जसं माझ्या ज्ञानोक्षर माऊली सोपान काकावर, निवृत्तीनाथावर, मुक्तारावर, त्या कोंडीराम काकानं छत धरलं पंचाळ समाजाच्या, तसंच अशी लेकर उघडीने पडून दिली. महाराज म्हणून मराले पण कीर्तू वराले. अरे धन खर्च करायचंय. आज प्रत्येकाला गडबड झाली आहे महाराज. पण आईचा भाव आईची बहीण नाही होणे. हा मग त्यावेळेस घट फिरवतो, घर मातीचा आहे, 5 फेऱ्या मारतो, फिरेला घर. त्या घटाला टोचे हाणताना कोण हाणतं? पाहुणा हाणतो. पाहुणाच हाणतो ना. आणि ती दगड फेकून देतो का नाही? लागतोच वय. म्हणजे सावध आहे तुम्ही. हा ऐका. मग त्याला नाव काय आहे? जीव खडा किंवा आस्मा म्हणायचं. काय म्हणायचं? आस्मा. म्हणजे त्याच्यावर जीव येऊन बसलाय. अरे प्रेत घराच्या बाहेर काढलं, जीव कुठं होता? त्याच्या मस्तक होता 3.5 फूट. पुन्हा तिरडी झोपवलं, जीव बांबू बसला. पुन्हा ते आणलं कुठं? मशानात. ते तिरडीनं उचललं, रचलं, पेटावलं. जीव बांबूच आहे. बांबू सगळे जाळले का? एक ठेवला का नाही? का ठेवला? ढकलायला नाही रावती. त्याच्यावर जीव बसलाय. ते जाळाय अधिकार नाही. ती लोक म्हणतात डोसायला. डोसाय नाही ती. हा त्याच्यावर जीव बसलाय. ऐका, तो बांबू जाळाय अधिकार नाही. त्या बांबूला जीव जलाच्या रूपात मडक्यात येतो. तो वाचावलं की जलाच्या रूपात तो जीव त्या खड्यात येतो. त्याला म्हणून जीव खडा म्हणतात. तो जीव खडा किंवा आस्मा 10व्या पातूर ठेवतो. 10व्या पातूर ठेवतो का? तर पहिल्या दिवसापासून 10व्या पर्यंत त्याचा सूक्ष्म देह तयार होतो. काय होतो? सूक्ष्म देह. देहाचे प्रकार 4. सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह आणि महाकारण देह. देहाचे प्रकार 4. आता ताईला काय म्हणते आपल्या? सगळे नावाने ताई म्हणायचं ना. मग आता ताई कुठल्या देहात आहे? आता देहाचे प्रकार 4 सांगितले मी. सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह. आता ताई कुठल्या देहात आहे? अतिसूक्ष्म देहात आहे. अतिसूक्ष्म दिसत नाही. अतिसूक्ष्म दिसत नाही. जीवाला मरण नाही. मगाशी विषय झाला का नाही? जीवाला मरण नाही, देहाला मरण नाही. तो जीव काल होता, आज आहे, उद्या बी असणार आहे. आता त्या ताई माझ्यासाठी कोण कोण काय करतंय तो जीव पाहतोय. तो जीव पाहतोय. मी कोणाच्या सुखादुखात झाले, माझ्या सुखादुखात कोण आले, माझ्या लेकरांसाठी कोण आहे, काय तो जीव पाहतो. का? तर अतिसूक्ष्म देहात येते. का? तर त्यांना आपण दिसतो पण ते आपल्याला दिसत नाही. अतिसूक्ष्म दिसत नाही. मग पहिल्या दिवसापासून 10व्या पर्यंत त्याचा सूक्ष्म देह, अतिसूक्ष्म देह तयार होतो. त्याला भूक लागते, त्याला
भूक लागते 11व्या नारळी दिवशी, म्हणून 13व्याला गोड जेवण द्यायचंय. 13व्याला गोड जेवण दिलं यमाच्या दूतासंग तो यमपुरी दिशेने आत्मा निघतो. कडे कोट बंदोबस्त पाठविले दूत, यम यवने नीती हातोहात. 100 सर्जन डॉक्टर जरी उभे केले तर जीव वाचवतात का? जीव वाचवतो का डॉक्टर? माफी मागून बोलतो, डॉक्टर जर जीवच वाचवत असते तर डॉक्टर टिंबटिंब झाले नसते. डॉक्टर शरीराची व्याधी बरा करतो, जीव वाचवू शकत नाही. जीव वाचवू शकत नाही. मग पहिल्या दिवसापासून 10व्यापर्यंत जे कार्यक्रम करतो त्याला नवश्राद्ध म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? नवश्राद्ध. आणि नवश्राद्ध झालं रे झालं की नवमिश्र श्राद्ध चालू होतं. कधीपासून? 13वा मासिक आणि आजचं श्राद्ध, त्याला नवमिश्र श्राद्ध म्हणायचं. आणि आजचं श्राद्ध झालं रे झालं, उद्यापासून पुराण श्राद्ध. आपण अण्णाभाऊची जयंती साजरी करताना यंदा किती केली? गेलं बोंबाला करतो आम्ही. इतका घोटाळा येतं, इतकं घोटाळा येतं. फकीर वाचा, ज्या दिवशी जयंती 100 पोरं बसवा. सरपंच साहेब तुमच्याकडे अधिकार आहे. ज्या दिवशी अण्णाभाऊची जयंती आहे त्या दिवशी प्रत्येकाच्या हातात फकीर द्या. काय पुस्तक ते फकीर वाचायला हवा. अण्णाभाऊ कळतील, समाज कळत. आपण डीजीवारी बेंजवारीच महाग झालो. मी निंदास्तुती करत नाही, पण वस्तुस्थिती बोलतोय. जयंती किती आपल्याला सांगता येणार. का बरं? याचं कारण काय? आपण भानावर नाही करतो, श्रद्धेने करतो. अरे श्रद्धा वेगळी, अंधश्रद्धा वेगळी. हे आमची श्रद्धा आहे. अण्णाभाऊने आमच्यासाठी आचार विचार उच्चार दिले. मग आम्ही काय करायचं? आम्ही त्यांना जिवंत ठेवायचे. कुणाला? भाऊंना. भाऊ गेलेले आज कित्येक वर्ष झालं, आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. का? तर आचार दिला, विचार दिला, उच्चार दिला आमच्यासाठी. आमची कालर ताट होते त्यांचं नाव घेतलं तरी. म्हणून आमच्या मायनं लेकरांसाठी आचार चांगला, उच्चार चांगला, विचार चांगले दिले. भावासाठी सुखदुःखात झाली. म्हणून यांचा जर करायचा असेल तर उद्यापासून वर्षात एकदा पुराण श्राद्ध. तुका म्हणे नाही विश्वास म्हणे पाहावे पुराणे विचार. मग पुराण श्राद्ध आता कितीतरी बोलण्यासारखे महाराज. एकच चरण सुटले आताशी. टाइम तर झालाय. 12च्या पुढे कोणी म्हणणार ही काय गोळ्या बिळ्या खाऊन आले का काय, का टाकून आले? महाराज वेळ नाही. मग तुटला विषय होतो. ये रवाऊ घापसारा टाकून पळती रांगापुरी आणती होती पाठमोर. आणि हे सुखाची सांगाती कोणी जवळी नाही आणखी. आणि अभंगाचं शेवटचं चरण सुखावले फजित थोर, सुखावले फजित थोर,
माझे माझे म्हणती घर. हे घर आपलं आहे का साहेब? हे घर आपलं आहे का? नाही, हे घर आपलं नाही. आपलं घर कुठं आहे? रामकृष्ण ध्यानी ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण म्हणे वैकुंठे भुवने घर. आपलं खरं घर वैकुंठात आहे. म्हणून साधा सोपा सरळ चार चरणाचा अर्थ आहे. आज माझ्या कीर्तनासाठी तुम्ही कुणीही आला नाही. या कुटुंबाच्या प्रेमास्तव त्यांच्या दुःखात तुम्ही सहभागी होण्यासाठी आला. या कुटुंबाने जोडलेली नाळ माझी सरपंच दादासाहेब रणवे, ते दादासाहेब रोटे, हा दादासाहेब रणवे आणि रामभाऊ रणवे, त्या दोन्ही भावांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे का? आणि जिवंतपणे आपल्या बहिणीला तर प्रेम दिलं पण गेल्यावर सुद्धा दिलं महाराज. असे भाऊ बहीण जगामध्ये दुर्मिळ आहे.
त्यांनी धागा प्रेमाचा, नात्याचा, आस्थेचा जे जोडला, त्यांच्या दुःखात सहभागी होण्याकरता तुम्ही आलेला आहे. म्हणजे हे कुटुंब किती माणुसकीचं आहे, किती रीतीचं आहे, या समाजालाच कळतंय. आजचं कीर्तन ही युट्यूब चॅनलला दिसणारे भक्तियोग माऊलीचा इंदापूर या चॅनलवर हे कीर्तन पूर्ण दिसणार आहे. रात्री निस्ता फोन केला, म्हणजे चॅनलवाले येणार आहे, दादा ती म्हणजे येऊ द्या ना, माझी बहीण अरे लवकर गेली पण त्रिकाळ ती महाराष्ट्रभर बाहेर राज्यात दिसणार आहे हा सोहळा, असा भाऊ. हो, आजचं कीर्तन उद्या दिसणार आहे. ते लेकरं आज जरी लहान असले ते कळीत झाल्यावर त्यांना कळणार आहे माझ्या मामासाठी, माझ्या आईसाठी, माझ्या मामाने आईसाठी काय काय केलं. माझा एक संकल्प असतो प्रत्येक कार्यक्रमामध्ये. मी आतापर्यंत 300च्या वर झाडं दिली महाराज. कुठल्या कीर्तनात? श्राद्धाच्या कीर्तनामध्ये. का तर कोरोनाच्या काळामध्ये काही झालं होतं, ऑक्सिजन कमी पडत होता, व्हेंटिलेटर लोक जात होते, तरी जगत नव्हती महाराज. मग माझा एक संकल्प आहे. काय संकल्प आहे? यातून ऑक्सिजन मिळतो, पर्यावरणाचं महत्व कळतं. दुसरी गोष्ट, हे झाड जसं मोठं होतं तसे माझ्या जयश्रीताईचे आठवण मोठी होत जाते, ती विसरूनच शकत नाही. आणि माझी जयश्रीताई ह्या बाळांना जशी गोडधोड खाया घालत होती, तसं ह्या झाडापासून त्या लेकरांना गोडधोड खाया आंबे मिळणार आहे. मी माझ्या स्वतःच्या पैशाने प्रत्येक कार्यक्रमामध्ये ही झाडाची आठवण देत असतो. टोपलभर केलेला स्वयंपाक वेगळा आहे आणि त्यातला प्रसाद असतो तो वेगळा आहे. तसा तुमच्या बांधावर 100 झाडं असतील, त्या झाडापेक्षा हे झाड फार वेगळं आहे. म्हणून मी हे झाड आपल्या गावचे माजी सरपंच दादासाहेब यांचे भाऊ रामदास यांना ते समर्पित करतोय. त्यांनी हे झाड लावावं, ह्याला पाणी घालून मोठं करावं. त्याच्या झाडाखाली जरी बसलं तर माझ्या ताईची आठवण होईल. त्याची फळं जर टाकली तर ताईच्या हातात स्वयंपाक खाण्यासारखं असं वाटत. म्हणून त्यांना मी हे झाड प्रदान करत आहोत. ऐका, दोघे जण भाऊ, त्यांच्या पत्नी सीमा आणि मुलं, त्यांच्या माम्या म्हणजे ताईंचे जे भाऊज आहेत त्या पुढे या. हो, त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे. हां, भाऊजाईंना सुद्धा आपल्या भावाच्या, बहिणीच्या, ननदीच्या सुखदुःखामध्ये चला. दोन्ही मामे या, मामा या पुढं आणि मुलं या, चला पुढे. प्रत्येकाला पुष्प आपण काय करणार आहे, पुष्पवृष्टी करून आरती घेणार आहे. अभंग होईल अगोदर, नंतर पुष्पवृष्टी होईल. चला लवकर या पुढे. एक 2 मिनिटं ताईंचं स्मरण करा, नंतर पुष्पवृष्टी करा. पायातली चप्पल काढा, आपण त्यांना पुण्य द्यायला आलेलो आहे.
पुंडरी कशधारी पंढरीनाथ भगवान की ओंकारेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की मागणी